नवीन ओव्हरची सुरुवात आणि इथे मात्र जशी आपण विकेटची चर्चा करत होतो, ओव्हर नंबर 4च्या पहिल्या बॉलवर ही विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते. प्रितेश चव्हाण बॅक टू दी पवेलियन. या वेळेला आल्या आल्या आक्रमणाचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न सुद्धा फसलेला दिसतोय. रोहित पोळ सेफ हँड्स मध्ये मात्र चेंडू आहे, कोणतीही चुकी नाही. पहिल्या विकेट नंतर लगातारचा हा दुसरा फलंदाज सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. भरतीच्या दिशेला अभिषेक मोकाशी बॅक टू दी पवेलियन. हॅट्रिकचा बॉल आहे, पाहूया काय घडतंय या बॉल वरती. नवनाथ गाडवे यांची विकेटची हॅट्रिक पूर्ण होते आणि SBPL 2024च्या या पर्वामधली पहिली वहिली विकेटची हॅट्रिक पटकावणारे गोलंदाज ठरले आहेत मिस्टर नवनाथ गाडवे. जबरदस्त बॉलिंग, लगातार 3 विकेट इकडे मात्र पटकावलेत. नवनाथ गाडवे यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दिग्गज खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या, जे आतापर्यंत युवा गोलंदाजांना करता आलं नाही ते आज मात्र या 40+ लेजेंडरी प्लेअरने करून दाखवलंय. आणि ही 4थी विकेट, वाह काय जबरदस्त कॅच इकडे पकडली जाते. संघाचा कमबॅक होतोय. 11 काळा चौकी संघ आपल्या होम ग्राउंड वरती आज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आणि नवनाथ गाडवे यांच्या 4 विकेटसाठी सिद्धेश पॅकर यांच्याकडून त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे आलेला आहे. बॅक टू बॅक 4 विकेट्स, खास करून नवनाथ गाडवे आज आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न अनिकेत करतोय. पहिली वहिली मेडन विकेट ओव्हर हाताळण्याची संधी सुद्धा आता नवनाथ गाडवे यांच्या हातामध्ये आहे. आणि या शेवटच्या बॉलवर बॉल चाललाय हवेत आणि जाऊन विसावेल तो कुशल कोरडेच्या कवेत. 5 विकेट एका ओव्हर मध्ये आणि मेडन ओव्हर इकडे हाताळली आहे. नवनाथ गाडवे यांची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांकडून झाल्याच पाहिजेत. वाह काय बॉलिंग केली आहे लेजेंडरी प्लेअरने, करावं तितकं कौतुक कमी आहे. काबिले तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि नवनाथ गाडवे यांच्या या गोलंदाजीसाठी मात्र रवी कोरडे साहेब यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार. तो प्रेक्षकांची मन फलंदाजांनी बऱ्याच वेळा या मैदानावरती जिंकली आहेत, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आज प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम जर कोणी केलंय ना तर ते नाव आहे नवनाथ गाडवे.